आज मी बनवणार आहे साबुदाणे वडे। तर साबुदाणे वडे बनवण्यासाठी सगळं बनवून घेतले। सारण हे साबुदाणा भिजवला होता, त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे, एक हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट, मीठ असं घालून मिक्स करून घेतले हे। आणि आता त्याच्या वड्यासोबत खायला कोशिंबीर बनवणार आहे। वड्यासोबत खायला काकडीची कोशिंबीर बनवणार आहे। तर काकडी किसून घेतले, तर उपासाला चालणारीच कोशिंबीर बनवणार आहे मी। तर याच्यात साखर घालून घेते, थोडंसं लाल तिखट, नंतर चवीपुरतं मीठ आणि त्याच्यामध्ये दही घालून घेते। आणि आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं। खूप छान लागते, साखर मीठ आणि थोडंसं तिखट पण असतं ना, तर गोड तिखट आंबट अशी टेस्ट लागते ह्याची। आणि वड्यासोबत खायला छान लागते काकडीची कोशिंबीर। मी पण एकदा करून बघा कशी टेस्ट लागते। तर खूप छान लागते मला तर वड्यासोबत काकडीची कोशिंबीरच आवडते चटणीपेक्षा। म्हणजे चटणी पण आवडते, पण काकडीची कोशिंबीर पण छान लागते ना, आंबट गोड तिखट असते त्याची टेस्ट। झाले आता आपली कोशिंबीर तयार। तेल गरम करायला ठेवलं होतं कोशिंबीर बनवूस तर, म्हणलं तेल पण गरम होईल। आणि आता याचे वडे बनवून मस्त असे तळून घेते। पहिला गाणा बनवून झालाय, तर आता पहिले बनवलेले देवाला नैवेद्य दाखवून घेणार। मुलं थांबलेत तर त्यांना देणार आहे। आधी देवाला दाखवणार आणि मग नंतर त्यांना देणार। झाले बनवून, तर चला आता देवाला नैवेद्य दाखवते। थोडे बनवून घेतले, तर आता मुलांना देते मी, त्यांना पण भूक लागली सगळ्याला। तुला खायचं का नाही? कधी खायचंय मग? हा इकडं चांगलंय सगळ्यांचं खायचं। बघ खाऊन कसे झाले, सांग। गाढ झालेत, तर खा। जेईचं खायचं चालू आहे। सासूबाई बसलेत। तुला खायचं, तुला खायचंय का नाही सांग? कधी खायचं मग? तू
कसे झालेत रे? हा कोशिंबीर पोळते काय? पोळते? गरम आहे? गरम आहे काय? कोशिंबीर कसे झाले? मस्त. हा बसले आता मी पण खायला, मी आणि यश तर सगळ्याला दिलं खायला आणि आता मी बसले. आज मिस्टरांचा पण उपवास असतो, तर त्यांना पण दिले वडे आणि कोशिंबीर.